आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। एकीकडे संत गजानन महाराजांच्या प्रकट दिनासाठी शेगावमध्ये उत्सव सुरू आहे, तर तिकडे लासल गावात भीषण रेल्वे अपघात झालाय आणि रेल्वेच्या ओएची व्हॅननं 4 कामगारांना उडवलेलं आहे। 4 कामगारांचा यामध्ये जागीच मृत्यू झालाय। लासलगाव उगाव स्टेशन दरम्यानची ही घटना आहे। रेल्वेच्या एचओई वाहनानं या कामगारांना उडवल्यानंतर तिथे गोंधळ घालण्यात आलाय। लासल गावात भीषण रेल्वे अपघातानंतर आता तिथे काही रेल्वे कामगार एकत्रित आलेत, एकवटलेत आणि तिथे घोषणाबाजी सुरू असल्याचं दिसतंय। रेल्वेच्या ओएची व्हॅननं काम करत असलेल्या कामगारांना उडवलं आणि या अपघातामध्ये 4 कामगारांचा जागीच मृत्यू झालाय आणि आता लासलगाव उगाव स्टेशन दरम्यान आता कामगार रेल्वे रुळावरती उतरून आंदोलन करताना दिसतायत। बाबू शेख आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। बाबू, आता इतर कामगार एकत्र आलेले दिसतायत आणि काहीतरी घोषणाबाजी सुरू आहे, काय त्यांनी भूमिका घेतली आहे? श्वेता, खरं तर ही एकदम धक्कादायक घटना आहे की 4 कामगारांचा एकाच वेळी रेल्वे खाली सापडून ठार झालेले असताना अद्याप पाहिजे तेवढी रेल्वे प्रशासन त्याची दखल घेतलेली नाही। वरिष्ठ अधिकारी जे तातडीने यायला पाहिजे ते आलेले नाहीये। त्याच्यामुळे जे कामगार आहे त्यांचा संताप जो तो अनावर झालेला आहे आणि त्याच्यामुळे ते रेल्वे ट्रॅकवर उतरले आणि त्यांनी रेल रोको करण्याचा प्रयत्न करताय। जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येत नाही आणि या घटनेची पूर्ण चौकशी करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका या कामगारांनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे वातावरण जो आहे तो थोडासा तंग बनलेला आहे। बरं बाबू, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। 4 कामगारांचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर इतर कामगार आता एकवटलेत आणि तिथे घोषणाबाजी सुरू आहे, संताप व्यक्त केला जातोय। आणि यानंतर आता नजर टाकूयात राज्यातल्या काही प्रमुख शहरांच्या आजच्या तापमानावर।